कोकणातली सकाळ म्हणजे निसर्गाने दिलेली एक सुंदर भेट. थंडगार वारा, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आणि समोर शांतपणे वाहणारी खाडी. आज आम्ही निघालो आहोत खाडीतल्या रांग्या म्हणजेच चिंबोरे पकडायला. हातात शीग, एक पिशवी आणि मनात भरपूर उत्साह. भरती ओहोटीचा योग्य वेळ साधून आम्ही चिखलातून हळूहळू पुढे चाललो. खाडीच्या काठावर अनेक बिळं दिसत होती. अनुभवी मच्छीमार म्हणतात, प्रत्येक बिळात हात घालायचा नसतो, आधी त्याच्या खुणा ओळखाव्या लागतात. ताज्या पाऊलखुणा, चिखलाचा रंग आणि बिळाजवळची हालचाल खूप काही सांगून जाते. 7 ते 8 बिल राखून झाली पण काही मिळेना. अचानक एका बिलात चिंबोरीने शीग अंगड्याने पकडली असं जाणवलं. आम्ही श्वास रोखला, सावधपणे शीग बाहेर काढलं आणि क्षणात एक मोठा रांग्या बाहेर धावला. त्याला चुकवायचं नाही आणि स्वतःलाही त्याच्या नांग्यापासून वाचवायचं. थोडी धावपळ झाली पण शेवटी त्याला पकडला. त्या क्षणाचा आनंद शब्दांत सांगणं कठीण आहे. थोड्या वेळात अजून काही चिंबोरे आणि रांग्याही मिळाले. प्रत्येक पकडीनंतर चेहऱ्यावरचं समाधान आणखी वाढत होतं. चिखलाने माखलेले पाय, कपड्यांवर उडालेला चिखल आणि खाडीत चिखलातून चालण्याची मज्जा, हीच तर कोकणाची खरी मजा आहे. ही खाडी आपल्याला फक्त खेकडेच देत नाही, तर निसर्गाशी जोडणारा एक सुंदर अनुभव देते. इथलं पाणी, चिखल, मॅंग्रोवची झाडं आणि समुद्राचा खारट वारा मन कायमचं जिंकून घेतात. तुम्हालाही अशी खाडीत रांग्या किंवा चिंबोरे पकडण्याची आठवण असेल तर ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोकणातील असेच सुंदर अनुभव, परंपरा आणि निसर्ग पाहण्यासाठी कोकणप्रेमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या कोकणी सफरीत.